हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्या आजच्या या व्लॉगमध्ये. तर हा जो व्लॉग आहे हा आहे आपला नागपूरचा शेवटच्या दिवसाचा शेवटचा व्लॉग. तर कालच्याच व्लॉगमध्ये हे सगळं कवर करायचं होतं पण नाही झालं कारण क्लिपा खूप झाल्या आणि त्याच्यामुळे हे जे रिसेप्शनचं पार्ट आहे तो मी उद्या टाकायचं ठरवलं, म्हणजेच आजच्या व्लॉगमध्ये. तर डायरेक्ट मी इथूनच सुरुवात करते. आम्ही घरून निघालो सगळेजण आवरून आणि नवरा नवरी मी ताई आणि जे काही घरातले मेंबर होते तर ते सगळेजण आम्ही आवरलं आणि निघालो आता रिसेप्शनच्या हॉलमध्ये. तर घरातून आवरताना वगैरे मला काही जास्त शूट करता आलं नाही. डायरेक्ट हॉलवरती आल्यावरच मी शूट जे आहे ते घेतलेलं होतं. तर इथलंही जास्त काही शूट घेता आलं नाही कारण संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळी जास्त काही शूट घेता आलंच नाही. थोडंफार जेवढं मला कवर करता आलं तेवढं केलेलं आहे. ही एंट्री होती रिसेप्शनची आणि सगळे पाहुणे वगैरे आल्यानंतर लास्टला एंट्री होणार होती नवरा नवरीची. तर नवरा नवरी मस्त छान त्यांनी दोघांनीही लुक केलेला होता. दोघांनीही म्हणजे कपड्यांचं कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप जास्त लक्ष दिलं होतं सगळ्या गोष्टींवरती. आणि इकडे सजावट वगैरे एंट्रीला खूप छान केलेली होती. मीही आले आणि मी अगदी साधी सिंपलच रेडी झालेले होते. आता मी इकडून आज जाते आणि नवरा नवरी कसे दिसत आहेत तुम्हाला हेही दाखवते. इकडे पाहुणे वगैरे जायच्या अगोदर ना ऑर्केस्ट्रा चालू होता आणि ऑर्केस्ट्राचा आनंद लुटत होते बाकीचे लोक. जे काही नवरा नवरी येईपर्यंत गाण्याचा कार्यक्रम ठेवलेला होता तर ते पाहत होते. साईडला जेवणाची व्यवस्था केलेली होती. म्हणून त्यांच्यासाठी राजा राणीच्या राजा राणीच्या जोडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली फक्त धुमाचं योगदान माझ्या बापाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला तुला फिरायला माणूस तुझ्यासाठी रिसेप्शनचा कार्यक्रम जो आहे तो छान असा पार पडला. नवरा नवरी स्टेजवरती गेल्यानंतर एक छोटासा कार्यक्रम घेतला तिथे त्यांनी आणि तो झाल्यानंतर आम्ही आलो इकडे खाऊच्या स्टॉलकडे. तर इकडे जेवणाचंही लागलेलं होतं आणि सोबतच इकडे पाणीपुरी, दही वडे, मंचुरियन, पुरणपोळी आणि आईस्क्रीम. तर बरेचसे स्टॉल असे त्यांनी लाईव्ह लावलेले होते जिथे जाऊन खायचं होतं. तर इथे तुम्ही बघू शकताय पाणीपुरी खायला जास्त माणसांची गर्दी आहे. म्हणजे म्हटलं जातं की बायकांना जास्त पाणीपुरी आवडते पण इथे बघू शकताय तुम्ही ते बायकांपेक्षा जास्त माणसंच उभं होती. म्हणजे मी 5-10 मिनटं साईडलाच थांबले की ही माणसं जातील तेव्हा मी खाईल म्हणून, पण ती माणसं जायचं काय नावच घेत नव्हती. मग त्यांच्यातच घुसून मी ही 2 खाल्ल्या पाणीपुरी.
तर खूप छान होते आणि बरेचसे स्टॉल होते आणि तेही मला पाहायचे होते, तेही मला एक्सप्लोअर करायचे होते. त्यामुळे मी 2च पाणीपुरी खाल्ली इथे. त्यानंतर मंचुरियन, पुरणपोळी, आईस्क्रीम तर इतकी खाल्ली सोनूने की म्हणजे ती घरी आणली होती उरल्यानंतर, तर तिथेही त्यांनी खाल्ली. आणि तिकडे रिसेप्शनमध्ये सुद्धा खूप जास्त आईस्क्रीम खाल्ली सोनूने. तर इथे बघू शकताय तुम्ही, ही दुसरी पाणीपुरी आणि खूप वेळ लागत होता कारण भरपूर जण लाईनला थांबलेले होते आणि जशी आपल्याला ठेल्यावरती मिळते तशी तो बनवून देत होता एक एक. तर इथे मी आता बास करते आणि आपली हे जे रिसेप्शनची क्लिप आहे ते इथंपर्यंतच माझ्याकडे होत्या. यानंतर आपण डायरेक्ट भेटतोय उद्या सकाळीच. तर उद्या सकाळी आम्हाला निघायचं होतं, त्याच गडबडीमध्ये होतो आम्ही. आणि मी रात्री रिसेप्शनवरून आल्यावरच आमच्या बॅगा वगैरे सगळं पॅक केलेलं होतं. सकाळी उठून फक्त आंघोळ केली, तिघांचं आवरलं आणि आता आम्ही या सगळ्यांचा निरोप घेणार आहोत. आणि मी सांगितलं काकूंना की आम्ही निघत आहोत म्हणून. तर त्यांनी म्हटले की सोनूला आईस्क्रीम दे, रात्रीचं आणलेलं आहे तिथलं उरलेलं, तर त्याला खाऊ दे. मग सोनू इथे आईस्क्रीम खात होता आणि ते जे उरलेलं आईस्क्रीम होतं ते पूर्ण असं मेल्ट झालेलं होतं. तर काकू मला म्हटल्या घाई करू नको, माझ्या मागे जायचं म्हणून ते प्लास्टिकच्या डब्यामध्ये ते ट्रान्सफर कर आणि मग ठेवून दे तेवढं फ्रीजमध्ये. तर मग मी आता ते करते आणि मग या सगळ्यांचा निरोप घेते. नाश्ता बनवून इथं 2 चम्मच टाक. राहू दे ना, जागपर्यंत काही केलंच पाहिजे असं आहे का? तुला नाही केले थोडं काढत ते बेटा त्याला कोण नाही. का काय किती फूट आहे हे? जास्त नाही, 15 फूट. 15 फुटावर एवढं पाणी? भरपूर पाणी. हे पूर्ण आपलं भरून होतं. तर हे काम सुरू आहे ना आता. आमच्या इथं 800 फूट बोर जरी मारलं तरी पाणी नाही लागत. 800 ते 1200 आरामात जातोय आम्ही. हा आहेत ना. नको नको नको, आम्ही पण लावले. हे काका शेजारी राहत होते, तर यांच्याशी खूप चांगली ओळख झाली. म्हणजे पूर्ण फॅमिली आम्ही खूप मिसळून गेलो आम्ही तिथल्या सगळ्या लोकांची. आणि त्यांनी काकांनी बोलवलं होतं आम्हा तिघांना घरी चहासाठी. तर चहा घेऊन जा म्हटले जाता जाता. मग घरी गेलो होतो त्यांच्या आणि त्यांच्याच घरातलंही थोडंसं नजारा. तर तिकडे पाणी वगैरे खूप जास्त आहे, त्यामुळे झाडं वगैरे त्यांनी लावलेली होती. खूप छान झाडं वगैरे आलेली होती आणि आम्हाला एकदम आमच्या घराचीच आठवण आली. हा, पेरूला पहिल्यांदा 2 लागले होते, एवढे मोठे मोठे होते. आम्ही म्हटलं आता खाऊ बा म्हणत होते. काही नाही, बंदर आले, तोडले ना. चल ना, आले रिक्षा.
नाही केला, नाश्ता केला. तुम्ही आता चला आमच्याकडे, आता नागपूरला चालले आता. अरे नाही ते तुम्ही चला कणारला, आता दीक्षाभूमीला चालल्यात ना. शाळा बुडायला लागली. अरे दीक्षाभूमी पासून अगदी नजदीक आहे. नंतर नेक्स्ट टाइम आलो विठ्ठल दर्शन वगैरे करून असं आहे ना. त्यांना म्हणलं तिकडं पंढरपूरला या, देवाला जावं लागतं. तुळजापूरला हा, तुळजापूर हे बघ. पंढरपूरचे आहेत ना, हा, स्थान आहे, यावं लागतं. गाजलेलं आहे, तीर्थ आहे. पंढरपूरचं दर्शन झालं तर पूर्ण औषधाचं दर्शन होतं. बरं जायला लागते. आहे का? आधी गेला, आता जायला लागेल. आता पहिले एकटं होतं, आता दोघे आहे. एकट्याला काय डिमांड नाही, आता बघ डिमांड भरपूर झाली तुला. तर चला आता आम्ही इथून निघतो आणि वर्ध्यातून आम्ही निघून जाणार आहोत नागपूरला जायचं होतं दीक्षाभूमी पाहण्यासाठी. कारण इतक्या लांब जाऊन जर दीक्षाभूमीला नाही गेलो तर इतक्या लांब जायचा फायदाच काय. तर तिथून आम्ही गेलो दीक्षाभूमी पाहण्यासाठी आणि इथूनच मग नागपूरमधूनच आम्हाला दुपारी 3 वाजता ट्रेन होती. तर आता आम्ही इथून रिक्षा घेणार, दीक्षाभूमीला जाणार आणि तिथे चांगला 1-2 तास आम्ही घालवले व्यवस्थित. आणि त्यानंतर मग आम्ही निघणार आहोत आमच्या घरी जाण्यासाठी. तर नागपूरमधूनच आम्हाला 3 वाजता दुपारी ट्रेन होती. तर ही आहे दीक्षाभूमीकडे जायचा हा मार्ग होता. आणि आम्ही जवळपास 4 वर्षापूर्वी आलो होतो दीक्षाभूमी पाहण्यासाठी. तर तेव्हा इथलं काम चालू होतं, वरच्या स्तूपाचं जे काम होतं तर ते बऱ्यापैकी चालू होतं आणि आता सगळं पूर्ण झालं आहे. पण दुपारची वेळ होती आणि दुपारी इकडे खूप जास्त ऊन पडतं. तर गेलो आम्ही इकडे लगेज ठेवण्यासाठी, जागा वगैरे होती तिथे लगेज ठेवणार आणि दीक्षाभूमी आतमधून छान असे पाहून तिथे 1-2 तास घालवणार आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता परत जाण्यासाठी निघणार आहोत. हो टाकायचं, थांब ना बाळा, थांब रे. हे दीक्षाभूमीच्या वरच्या साईडला नवीन एक स्तूपा जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही 4 वर्षापूर्वी आलेलो होतो तेव्हा याचं काम पूर्ण झालेलं नव्हतं. हे आता पूर्ण झालेलं आहे बऱ्यापैकी आणि खूप मोठा असा हा स्तूप इथे उभारण्यात आलेला आहे. खूप छान वाटत होतं इथे आल्यावरती आणि इथलंही थोडंसं शूट घेऊन आता आम्ही जाणार आहोत बाहेर. इथून बाहेर पडणार, थोडंफार काही घ्यायचं वगैरे आहे का ते पाहणार. कारण इकडे मूर्त्या आणि त्याच्यासाठी म्हणजे सामान वगैरे जास्त आपल्याकडे घरामध्ये पूजेला वगैरे लागणारं सामान असतं तर तेही खूप चांगलं मिळतं. तर ते आम्ही थोडंसं बघायला बाहेर जाणार आहोत.
तर चला मग निघायची वेळ झालेली आहे. दीक्षाभूमी छान अशी पाहून झाल्यानंतर 3 वाजता बसलो आम्ही रेल्वेमध्ये आणि हा काही निसर्गरम्य असा नजारा मला इकडे पाहायला मिळाला. तिघांनाही आम्हाला छान अशा विंडो सीट ज्या आहेत त्या मिळालेल्या होत्या आणि त्याचा पुरेपूर फायदा आम्ही तिघांनीही घेतला. चला मग आता आपल्या ह्या ज्या नागपूर सिरीजचा एंड या व्हिडिओद्वारे मी करत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका. भेटूया उद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.